हमने स्वच्छ भारत मिशन के माध्यम से हिंदुस्तान के अंदर, भारत के अंदर स्वच्छता को वो मापदंड दिया है कि वर्ल्ड WHO भी बोलता है कि हमारा करीब 5,000 करोड़ रुपया उसके कारण बचा है। जो गरीब लोग थे, जो इलाज नहीं करा सकते थे, अमीर लोग अपना हेल्थ बीमा लेकर 3,000 का या 5,000 का, जिसकी किस्त को 15,000 रुपये तक देता है, अपना कहीं भी इलाज करा लेता है। लेकिन देश के प्रधानमंत्री ने आयुष्मान कार्ड देकर उसका गरीब भी अमीरों की तरह किसी भी हॉस्पिटल में जाके इलाज करा सकता है, उसका प्रावधान करने का काम देश के प्रधानमंत्री ने किया। और सबसे बड़ी बात तो कोरोना काल के अंदर आपने देखा होगा, इतिहास गवाह है कि अब से पहले 100 वर्ष पहले ये बीमारी आई थी, उस समय बीमारी से कम भूखमरी से लोग ज्यादा मरे थे। प्रधानमंत्री ने लगातार 2 वर्ष जो खाद्य अन्न योजना चलाई है, आज भी हम फ्री के अंदर खाद्य पदार्थ गरीबों को देने का काम कर रहे हैं। और सबसे बड़ी कि आज भी आप देखेंगे कांग्रेस के शासन काल के अंदर जो भी बीमारी है, उसकी दवाइयों आने में 15 साल, 20 साल, 25 साल लग गए। हम अपने आप को भाग्यशाली समझते हैं कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जैसे नेतृत्व के अंदर जब इस प्रकोप ने हमें घेरा, उस समय कोरोना बीमारी तो आई, लेकिन उसके साथ साथ उसका इलाज का भी प्रावधान साथ साथ किया। और आज हम 220 करोड़ वैक्सीनेशन कराने में सक्षम हुए हैं। जहां देखेंगे विश्व के अंदर अमेरिका हो, जापान हो, इंग्लैंड हो, फ्रांस हो, सभी देशों के अंदर 1100 से लेकर 5,500 तक की वैक्सीन उन्होंने अपने नागरिकों को मुहैया कराई है। लेकिन देश के प्रधानमंत्री जी ने अपने गरीब लोगों को, देश को टोटल आज हम फ्री वैक्सीनेशन देने में कामयाब हुए हैं। हम बूस्टर डोज भी आज की तारीख में दे रहे हैं। और यही नहीं दे, जो हमारी संस्कृति, जो संस्कार हमें हमारे बुजुर्गों ने दिए हैं कि मैं भी भूखा ना रहूं, पड़ोसी भी भूखा ना रहे, हमने 40 देशों को 20 करोड़ वैक्सीनेशन करने का, वैक्सीन देने का भी काम किया है। हमने किस प्रकार से कोरोना के दौरान के अंदर अनेक समस्या हमारे पास आई थी, गैस के प्लांट नहीं थे। अभी आपने देखा होगा 2 साल के अंदर स्टेटमेंट है कि हमारे पास हेलीकॉप्टर क्या, हमें गोली और बम खरीदने के लिए पैसे नहीं है। आज मुझे गौरव होता है कि देश के प्रधानमंत्री ने सेना को इतना सशक्त कर दिया है, इतना मजबूत कर दिया है कि आज उनको देखकर जिस प्रकार से आसपास के देश हैं, उनके देश हमसे मुकाबला करने के लिए सक्षम नहीं माने जाते हैं। और मुझे सबसे पहले सबसे बड़ा गौरव तो जब हुआ, हमने देखा था कि हमारे शासन में मुरली मनोहर जोशी जी, हमारे शासन में नहीं, मुरली मनोहर जोशी जी हमारे राष्ट्रीय अध्यक्ष थे, एक तिरंगा फहराने के लिए कश्मीर के अंदर लाल चौक पर तिरंगा फहराने के लिए, एक तिरंगा फहराने के लिए लाल चौक पर कश्मीर के अंदर 5 लाख लोग पूरे देश से उनके साथ में गए थे। और 5,000 की पुलिस की कस्टडी के अंदर जब उस समय मुरली मनोहर जोशी जी के साथ में वर्तमान के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी उनके सहयोगी थे, 5,000 पुलिस की कस्टडी में तिरंगा फहराया गया। और आज हमने ऐसा वातावरण दिया है, एक तिरंगा दिया है, कश्मीर के किसी भी कोने में जाकर आप तिरंगा फहरा सकते हैं, कोई आपको रोकने वाला नहीं। और सबसे बड़ा गौरव तो जब बढ़ता है कि विश्व के अंदर प्रधानमंत्री जी ने अपना और देश के तिरंगे का इतना सम्मान बढ़ाया है कि आज संसार के अंदर जिस प्रकार से यूक्रेन और रशिया की लड़ाई चल रही है, और यूक्रेन और रशिया की लड़ाई के बीच में कोई उनसे दोनों से बात करने वाला अगर कोई शख्स था तो देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी थे। उनके युद्ध को रोक सकता था तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उन दोनों से बात की कि मुझे 22,000 मेरे देश के बच्चे जो विद्यार्थी वहां पढ़ते हैं, मुझे सुरक्षित चाहिए। एक युद्ध विराम किया गया और ये कहा गया कि युद्ध विराम के अंदर, युद्ध भूमि के अंदर जो 100 किलोमीटर में 200 किलोमीटर बॉर्डर पड़ते थे, उसके बीच में से विद्यार्थी निकल के जाएंगे और वो तिरंगा लेकर जाएंगे। जब मालूम पड़ेगा ये हिंदुस्तान के विद्यार्थी हैं, इसलिए उनको ना तो यूक्रेन की फौज और ना रशिया की फौज कोई भी उन पर आक्रमण नहीं करेगी। और ये मुझे गौरव प्राप्त होता है इस बात का कि इस दौरान के अंदर जो पाकिस्तान है, श्रीलंका है, बांग्लादेश है, नेपाल है, जो भारत का झंडा चलाने का काम करते रहे हैं, वो भी तिरंगा झंडा को लेकर अपने आप को बचाने का, भारत माता की जय करके उस दौरान से निकल कर गए।
निधि को रोककर, उनकी तनख्वाह को आधार लेकर, अनेकों जगह से पैसा इकट्ठा कर आज हम करीब करीब जितने भी हॉस्पिटल हैं सब में ऑक्सीजन प्लांट देने में सक्षम हुए हैं। और यही नहीं है, हॉस्पिटल यही नहीं है, आज वेंटिलेटर हर चीज उपलब्ध है। अगर बीमारी आती है तो उसका इलाज कराने के अंदर हम सक्षम हैं। ये देश के प्रधानमंत्री जी का मैं धन्यवाद करना चाहता हूँ। और ऐसी एक नहीं, अनेक योजनाएं जो देश के प्रधानमंत्री जी लेकर आए, वह तो है ही है 8 वर्ष की हमारी उपलब्धि, लेकिन आप देखेंगे भ्रष्टाचार मुक्त शासन देने का हमने काम किया। आपसे पूर्व आप देखते होंगे जिस प्रकार से मैंने राजीव गांधी का उदाहरण दिया, आज देश के प्रधानमंत्री, हमें इस बात का गौरव होता है कि आज उनकी माता जी का 100 वर्ष की हो चुकी है, उन्होंने ऐसा पूत हमें दिया जिनके कार्यकाल में एक भी भ्रष्टाचार का काम कार्य नहीं हुआ, और स्वयं भी प्रधानमंत्री रहते हुए आज भी उनके भाई परचून की दुकान चलाते हैं, पेट्रोल में काम करते हैं, 4 क्लास की नौकरी करते हैं, माँ के 10x10 के कमरे में पास करती है। और लेकिन एक तरफ हम कांग्रेस को देखते हैं कि माँ बेटे 5000 करोड़ के घोटाले के अंदर जमानत में है। और आज किस प्रकार से जो इमरजेंसी के अंदर लोकतंत्र की हत्या करी है जिन लोगों ने, आज जमुना ईडी पर, संवैधानिक संस्था पर दबाव डालने का काम कर रहे हैं। आज की किस प्रकार से ईडी से बचने का काम कर रहे हैं। इस ईडी के सामने देश के प्रधानमंत्री जो मुख्यमंत्री थे 8 घंटा पेश हुए, नरसिंह राव जी भी गए, मुलायम सिंह यादव गए, लालू यादव गए, लेकिन इस खानदान का जो रजवाड़ा रवैया है देश को लूटना, वो उनके मन से खत्म नहीं होगा। हमने आतंकवाद मुक्त शासन दिया। आपको ध्यान होगा अगर 2013 में देखेंगे, 2014 से पहले देखेंगे, इस मार्केट के अंदर देखिए, मंदिर के अंदर देखिए, गुरुद्वारे के अंदर देखिए, रेलवे स्टेशन पे देखिए, बसों की सीट पे लिखा हो देखे तो आपको एक चीज लिख के दिखाई दे सकती कि कृपया देख ले, असामाजिक चीज कोई भी तत्व, कोई भी चीज बंद हो सकता है। ऐसा हमारा जीवन जी रहे थे 2014 से। हमें लगता था कि मार्केट जा रहे हैं, जिंदा वापसी आएंगे ही नहीं आएंगे। ऐसे वातावरण से निजात पाने का काम देश के प्रधानमंत्री जी ने हमें दिया। और ये नहीं, मैं आपको तथ्य सहित बता सकता हूँ, 2013 में उस समय के साहेबांनी वेगवेगळ्या मंत्र्यावरती वेगवेगळी जबाबदारी दिली। मला सुद्धा त्यातलाच एक भाग म्हणून धाराशिव जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी आढावा घेण्यासाठी मी आज जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीओ आणि सर्व अधिकारी, ॲग्रिकल्चर अधिकारी असेल, वॉटर सप्लायचे अधिकारी असतील, आरोग्य डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, सर्व अधिकाऱ्यांची आम्ही सर्वांनी बैठक घेतली आणि एकंदरीत आढावामध्ये असं लक्षात आलं, जे रिपोर्ट बनलेला आहे त्यामध्ये जे नीती आयोगाचे 5 इंडिकेटर्स आहेत ज्याच्यामुळे जिल्ह्याचा विकास ठरवला आहे, त्यामध्ये एज्युकेशन महत्त्वाचं आहे। तर एज्युकेशनमध्ये आपल्या जिल्ह्याचा नंबर 27वा, आउट ऑफ 112 जर रँकिंग पाहिलं तर 27वा नंबर। त्याचबरोबर हेल्थमध्ये जर घेतलं तर आपल्या जिल्ह्याचा 54वा नंबर। ॲग्रिकल्चर आणि वॉटर रिसोर्सेसमध्ये 20वा नंबर। फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये म्हणजे बँकिंग असेल, बँकेचं अकाउंट ओपनिंग करणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे लोन असतील, वेगवेगळ्या प्रकारचा विमा असेल, म्हणजे बँकिंग सर्व्हिसेसमध्ये आपल्या जिल्ह्याचा नंबर 79वा आहे। आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपल्या जिल्ह्याचा नंबर 91 आहे। तर हा जिल्हा विकसित कसा करता येईल म्हणून मी आज इथं आल्यानंतर याच्याबरोबर बैठक घेतली। येत असताना नीती आयोगाचे अधिकारी रामाकांत राजू नीती आयोगाचे अधिकारी
हे देशाचं आकांक्षित जिल्ह्याचा आढावा घेत असतात ते सुद्धा माझ्याबरोबर आले होते. धाराशिव येथील पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस माननीय दुष्यंत गौतमजी, या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे जसे आपले लोकप्रिय आमदार माननीय दादा राणादादा, आपल्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री नितीन काळेजी, माझ्याबरोबर आलेले भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ओबीसी बापू घराकडे, आमचे प्रदेश कार्यकारी सदस्य दत्ता कुलकर्णी, मिलिंद पाटील आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे मी संभाजीनगरचा आहे, मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यात असल्यामुळे धाराशिव असेल, लातूर असेल, हे दोन्हीही माझे जिल्हे होते. मी लहानपणी लातूर माझा पुणे उस्मानाबाद जिल्हा होता आणि नंतर लातूरचा, म्हणजे मी अहमदपूरचा बेसिकली, पण संभाजीनगरच्या टाकले. मी मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि मोदी साहेबांच्या आशीर्वादाने काम करतो. हे करत असताना आत्ताच प्रधानमंत्री मोदी साहेबांबद्दल माननीय दुष्यंतजींनी सांगितले, पण भारताचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून 2018 साली मोदी साहेबांनी जे आकांक्षित जिल्हे आहेत, आकांक्षित जिल्हे म्हणजे ज्यांची विकास होण्याची आकांक्षा आहे, ज्याला मागासलेला जिल्हा म्हणलेला नाही, शब्द त्याला नाव दिले ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट किंवा आकांक्षित जिल्हे, म्हणजे यांना विकसित व्हायचं ही आकांक्षा आहे. असे देशामध्ये 112 जिल्हे आणि या 112 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधले 4 जिल्हे आहेत. त्यातला मराठवाड्यातला एक जिल्हा जर तुम्ही असाल तर तो धाराशिव जिल्हा. तर हा धाराशिव जिल्हा नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली या 4 जिल्हे. तर ह्या 4 जिल्ह्याचा विकास चांगला. आपल्या भागामध्ये शेती हा मुख्य उद्योग आहे. शेती मुख्य उद्योग असल्यामुळे क्रॉप लोनचा विषय, शेतकऱ्यांना कर्ज मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांना पेरणीच्या वेळेस कर्ज मिळालं पाहिजे म्हणून शेतकऱ्यांना बँकेतून वापस न जाता योग्य तो दिलासा द्यावा म्हणून त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्ड हे फायनान्शियल इन्क्लुजनचा भाग आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे 7-12 जर असेल त्याच्या नावावरती आणि कुठलं लोन नसेल तर त्या 7-12वरती फक्त 7-12 द्यायचा, अर्ज भरायचा आणि 3 लाख रुपये घ्यायचे. ही मोदी गव्हर्नमेंटची स्कीम आहे. त्याबद्दलही चर्चा केली, तशा इन्स्ट्रक्शन दिलेले किसान क्रेडिट कार्ड आणि क्रॉप लोन. आणि याहीपेक्षा माननीय आमदार राणादादा, आमचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे आणि दत्ता कुलकर्णी यांनी माझ्याकडे काही लिस्ट दिली की आम्हाला या ठिकाणी बँका पाहिजे, बँकाच्या ब्रांचेस पाहिजे. अशी ब्रांचेसची लिस्ट दिल्यानंतर ती लिस्ट मी त्यांच्याकडे दिली. ती 32 लिस्ट कुठे दिली होती, 30 बँका काढा, 36 बँका एवढा काढणं शक्य नाही. पण आज बँकेच्या अधिकाऱ्यांना बोललं तर त्यांनी सांगितलं की आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 10 ते 12 बँका या फायनान्शियल इयरमध्ये उघडू. म्हणजे येणाऱ्या मार्चपर्यंत 10 ते 12 ब्रांचेस या फायनान्शियल इयरमध्ये उघडायचं बँक अधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे. मी फायनान्शियल इन्क्लुजनबद्दल बोलत होतो कारण त्या फायनान्स राज्यमंत्री मी आहे आणि फायनान्शियल इन्क्लुजन एक पॅरामीटर आहे, त्याचं 5 पॅरामीटरबद्दल एक पॅरामीटर आहे म्हणून मी बँकेची बैठक घेतो. तुमच्या माहितीस्तव सांगतो की आज मराठवाड्याची रिजनल बँकेची मीटिंग आम्ही इथं केली आणि मराठवाड्याचे सर्व हेड या ठिकाणी आले होते. जवळजवळ 60-70 अधिकारी असतील त्यांची आम्ही बैठक घेतली आणि या फायनान्शियल इन्क्लुजनमध्ये इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल त्यासाठी आम्ही चर्चा केली. आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय
समजा गरीबातल्या गरीब माणसाला बँकेची त्याचा व्यवहार झाला पाहिजे, ते समजून घेतो. म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे काय? गोर गरिबाचा अकाउंट बँकेमध्ये काढणं. आता ते काढत असताना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे, म्हणजे त्याचे 12 रुपये भरून घेणं. आता 20 रुपये झाले. 20 वर्ष घेतलं तर 2 वर्षात त्याला विमा मिळतो. जसं फायनान्शियल इन्क्लुजन त्याला म्हणतात. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, त्याने 350 रुपयेपर्यंत त्याचा इन्शुरन्स होतो. प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना, या सर्वांचं इन्व्हॉल्वमेंट बँकेत व्हावं म्हणून याच्यावर चर्चा केली. त्यांना सर्व अधिकाऱ्यांना एक उद्दिष्ट दिलं आणि त्यांना सांगितलं की मी 2 महिन्याला परत बैठक घेईन. मी देशाचा अर्थराज्यमंत्री जरी असलो तरी मराठवाड्याचा भूमिपुत्र आहे, म्हणून मराठवाड्यामध्ये फायनान्शियल इन्क्लुजन चांगलं झालं पाहिजे, हे माझं ध्येय आहे. आणि हे करण्यासाठी मी आज इथं बैठक घेतली आणि 2 महिन्याला परत संभाजीनगरला बैठक घेणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय इम्प्रुव्हमेंट करता येईल त्याचा एक रिपोर्ट बनवून आम्ही माननीय प्रधानमंत्री ऑफिसमध्ये सादर करणार आहोत. त्यामध्ये नीती आयोग याच्यावरती ॲक्शन घेऊन या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी काय स्टेप उचलल्या पाहिजे त्याच्यावर निर्णय होणार. वेगवेगळ्या अगदी ड्रीप इरिगेशन पासून एखादा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी कसा आणता येईल त्यासाठी चर्चा झाली. बँकेमध्ये गरीबातला गरीब माणूस, रस्त्यावर फिरणारा हातगाडीवाला माणूस, ते मोठा कारखानदार, एखादी महिला असेल ते कामगार, या जिल्ह्याचा मेल फिमेल रेशो म्हणजे जन्मलेला मुलगा आणि मुलगी, समजा 1000 मुलं जन्मले तर या जिल्ह्यात 919 मुली जन्मतात, म्हणजे फिमेल रेशो सुद्धा कमी असणाऱ्या हेल्थ सर्व्हिसेस, या सर्व गोष्टीवर चर्चा करून आम्ही एक रिपोर्ट बनवून नीती आयोगाला सादर करतोय. आणि या सादर केल्यानंतर या जिल्ह्याचा विकासाचा आराखडा बनवण्याचा आम्ही करत असताना धाराशिव जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे आणि याचा विकास व्हावा म्हणून 2-3 प्रोजेक्ट याच्यावर आम्ही चर्चा केली. त्यामध्ये रेल्वे सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद मंजूर झाली. 30 कोटी रुपये बजेटमध्ये ठेवले. आपल्या माध्यमातून मला सांगायचं वाटतं की महारेल ही एक कंपनी आहे, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाचे दोघांचे 50-50% त्याच्यामध्ये पैसे, म्हणजे दोघांचे शेअर्स. तर ह्या महारेलच्या माध्यमातून रेल्वेचा विकास महाराष्ट्रात होत असतो. म्हणून मी देशाचा अर्थराज्यमंत्री आहे, मी असं आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या रेल्वे प्रकल्प लवकर व्हावा म्हणून आम्ही 30 कोटी रुपये दिलेले आहेत. केंद्र राज्य सरकारने पैसे दिले पाहिजे आणि लागेल तेवढे पैसे लवकरात लवकर आम्ही देण्याची उपलब्ध करण्याचा प्रयत्न करू. रेल्वे प्रकल्प असेल काय म्हणतात ट्रेनिंग सेंटर तीर्थ बुद्रुक या नावाच्या गावी काढावं असा नीती आयोगाकडे 2 ते 3 कोटीचा प्रकल्प सादर केलेला आहे असं मला रामानंदांनी सांगितलं. तर मी त्यांना दिल्लीला बोलवलं, ते येतीलच किंवा त्याची कॉपी जरी मला दिली तर तो प्रकल्प नीती आयोगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे हा व्यवसाय करणार आहेत त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी आणि विविध त्यातला रिसर्च करण्यासाठी हा प्रकल्पासाठी मंजुरी करून देण्याची जबाबदारी मी घेतलेली आहे.
सौर ऊर्जा प्रकल्पाबद्दल ऑनेस्टली आम्ही काही चर्चा केली नाही, त्यांनीही सांगितलं नाही, पण तुमच्या सूचनेचा मी आदर करतो आणि तो प्रकल्प सुद्धा कसा घेता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. म्हणजे मी केंद्रात आहे, NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मोठी PSU आहे आणि या PSUच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जागा असते. तुम्ही आम्हाला सजेस्ट करा, दादा असं आपण मोठा प्रकल्प टाकू शकतो, पैशाची अडचण नाही. म्हणजे माझं तुमच्याबद्दल तुमचं अभिनंदन. तुम्ही सर्वांनी मी जरी मी बोलत नसलो तरी NTPCचा प्रकल्प इथला एकंदरीत वातावरण पाहता आणि सुचवलं ते खरंच इथं चांगला होऊ शकतो. जर तुम्ही असेल तर आम्हाला सुचवा. मी दिल्लीतले अधिकारी इथे घेऊन आम्ही त्याचा सर्वे करू आणि तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकल्प काढून तुमच्या माहितीस्तव सांगतो. ऐका, मी संभाजीनगर लावलं त्यांचे मला तिथं जास्त माहिती माहिती मान्य केलं. आमची हर्सूल आहे, हर्सूल तलाव तिथं 300 एकर जमीन आहे. सावंगी तलाव आहे, 300 एकर जमीन आहे. 600 एकर जमिनीवर मी ते अधिकारी आणले, त्यांना जमीन दाखवली, तिथं आम्ही प्रकल्प करतो. त्याच्या पुढचं जायकवाडी धरण 8000 एकर होते. किती? 8000 एकर. जायकवाडी धरणातलं 1/3 पाणी बाष्पीभून जाते. तर त्या अधिकाऱ्यांना आणून मी त्यांना अभ्यास करायला लागले की बाबा इथं आपल्याला सौर ऊर्जा प्रकल्प लागतो, कारण तिथे काही जमिनी लागणार नाही. त्याला म्हणतात फ्लोटिंग सोलर्स. ते सुद्धा आम्ही प्रयत्न करतो. पण तुम्ही मला सूचना दिली त्याबद्दल धन्यवाद. या 3 प्रकल्पाबरोबर हा 4था प्रकल्प सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. मला फक्त जागेचं तुम्ही मला द्यावं याची मला सूचना. वेगवेगळ्या प्रकारचं असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. शिशु आहे, दुसरं किशोर आहे, तिसरं तरुण. तिन्हीमध्ये यामध्ये शिशुमध्ये जास्तीत जास्त फायदे मंजूर झाले आहेत, तरुण आणि किशोरमध्ये कमी झालेले आहेत. तर त्यांना मी सांगितलं की रिस्ट्रक्चरिंग करणं नको, म्हणजे आलं जिल्ह्याचं नवीन करू नका, ती पद्धत सोडा. ते मोदी साहेबांचं सरकार आहे. आम्हाला नवीन जे तरुण येतील, उद्योजक येतील, ज्यांच्याकडे कोलॅटरल द्यायला काही हे नाही, अशाच आपल्याला लोन मिळालं पाहिजे. म्हणून मी त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्यात आणि 2 मिलियन आडवर घेणार आहे. त्याचा प्रयत्न करू. धाराशिव जिल्ह्यामध्ये साधारण 30 ते 35% पीक कर्ज दिलेलं आहे. मी बँकर लोकांना अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या की जेवढं टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करा. आणि हा टार्गेट करत असताना डिस्ट्रिक्ट लेवल बँक कमिटी असते, त्या कमिटीच्या माध्यमातून टार्गेट असतं आणि ते टार्गेट त्यांना मी दिलेलं आहे, ते पूर्ण करतात त्यांनी शकतो. त्या पर कॅपिटा इन्कम 4.5 वर्षात आता एक्झॅक्टली माझ्याकडे फिगर नाही आहे सांगतो, पण काही क्षेत्रामध्ये नक्कीच विकास झालेला आहे, काही क्षेत्रामध्ये नाही. उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर रेल्वेची घोषणा माननीय पंतप्रधान महोदयांनी केली की तुळजापूरच्या सेवेमध्ये त्याला जवळपास 8 वर्ष झाली. सद्यस्थिती काय आहे? राज्य सरकार म्हणते केंद्र सरकार पैसे देत नाही. आम्ही केंद्र सरकारने मी तुम्हाला सांगितलं 30 कोटी रुपये या बजेटमध्ये ठेवले. आम्ही महाराष्ट्र शासनाला या विषयावरती आमचं आणि दादांचं ठरलं आहे की महाराष्ट्र शासनाला भेटून जास्तीत जास्त निधी कसा मिळेल आणि जेवढं महाराष्ट्र शासन देईल तेवढं आम्ही केंद्र शासन आणल्यानंतर भेटावं लागेल. जाऊन त्यांना आता तर बजेट डिक्लेअर झालं 1 महिन्यापूर्वी. नंतर तो कोविडमुळे मागचे 2 वर्ष काही झाला नाही. तुम्हाला माहीत आहे परिस्थिती अत्यंत बिकट होती देशाची म्हणजे सर्वच जगाची होती, सर्व जगामध्ये अडचण होती. आता त्याच्यासाठी आम्ही कामाला जानेवारी 2018 मध्ये तुमच्या माहितीस्तव सांगतो, मी धाराशिव जिल्ह्याचा आढावा घेताना इथल्या प्रशासनाचं अभिनंदन करतो. तुम्हाला जरी दिसत नसलं तर हे बघा, मी तुम्हाला इंडिकेटर करतो. तुम्हाला जरी दिसत नसलं, एज्युकेशन क्षेत्रामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे, आरोग्य क्षेत्रामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. एज्युकेशन, आरोग्य, ॲग्रिकल्चर मागास भाग आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनान्शियलचं ताबडतोब
मला माहीत होतं मीच मंत्री आणि मला सुधार करावा लागला. आता हे आमचे रिपोर्ट दिल्यानंतर मग परत समजा नीती आयोग सांगेल बाबा हे तुम्ही करा, ते ह्याला सांगतील कुणाला एज्युकेशनला तुम्ही करा, म्हणजे तेच मंत्र्यांनी किंवा सेक्रेटरी काम करायचं. पण फायनान्सचा मीच होतो, पण फायनान्सचं मी तर मलाच यावं लागेल. म्हणून मी ताबडतोब फायनान्सची बैठक घेतली, जे 79 रँक आहे. मी त्यांना सांगितलं की मराठवाडा, फक्त धाराशिवच नाही, मराठवाडा आपल्याला नंबर 1 करायचा. कारण तुम्ही विचारलं तुम्ही तुमच्या जिल्ह्यात काय केलं, तुमच्या मराठवाड्यात काय केलं. म्हणून जे इंडिकेटर्स आहेत 5 इंडिकेटर्स, त्या 5ही इंडिकेटरमध्ये धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे, तरी तो विकसित कसं होईल यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत. गौरवशाली इतिहास हमने दिया है. आज विश्व के अंदर हिंदुस्तान का अपना स्थान है. आज देश के अंदर नरेंद्र मोदी जी का अपना स्थान है. भारतीय जनता पार्टी का एक कार्यकर्ता अपने आप को इसके लिए गौरवान्वित महसूस करता है. यही सब चीज लेकर लाभार्थी योजनाओं को लेकर मध्य जनता के मध्य में जा रहे हैं और जाने वाले हैं. उनको बताने वाले हैं कि आपके घर में जो गैस चल रही है, उससे पहले माताएं बहनें जंगल जलाया करती थी, बीमार हो जाया करती, वो गैस नरेंद्र मोदी जी की देन है. आपके घर में शौचालय है, वो नरेंद्र मोदी जी की देन है. आपके गांव में जो लाइट नहीं थी, वो नरेंद्र मोदी जी की देन है. अनेकों लाभ जो उनको मिल रहे हैं और जिनको नहीं मिल रहे उनको पहुंचाने के लिए हमारे कार्यकर्ता करबद्ध हैं और उसके लिए लगातार प्रयास कर रहे हैं. हम जन तक जाकर उनको उनकी योजनाओं का लाभ पहुंचाने के लिए संघर्ष करते रहें और संघर्ष करते रहेंगे. बहुत बहुत धन्यवाद.